ग्रहांचे संकेत भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. कल्पना करा, एका रात्री तुम्ही स्वतःचं लग्न पाहत आहात. आजूबाजूला आनंदाचं वातावरण आहे. अचानक सुंदर फुलपाखरू तुमच्या भोवती फिरू लागतं आणि काही क्षणांनी तुम्ही एका अनोळखी व्यक्तीचा हात हातात घेतलेला पाहता. जाग आल्यानंतर मनात एकच प्रश्न, ते फक्त स्वप्न होतं की माझ्या आयुष्यात काही बदल होणार आहे? भारतीय स्वप्नशास्त्रात काही स्वप्नांचा संबंध प्रेम, विवाह, नातेसंबंध आणि भावनिक आयुष्याशी जोडला गेलेला आहे. पण प्रत्येक सुंदर स्वप्न प्रेमाचंच प्रतीक असतं असं नाही. चला तर मग एक एक स्वप्न समजून घेऊया. सर्वप्रथम, स्वप्नात लग्न दिसणं. हे स्वप्न अनेकांना शुभ वाटतं, पण स्वप्नशास्त्रात याचा अर्थ परिस्थितीनुसार बदलतो. जर वातावरण आनंदी असेल तर आयुष्यात मोठा सकारात्मक बदल होतो. नवीन जबाबदारी किंवा शुभ कार्याची सुरुवात असा अर्थ घेतला जातो. परंतु गोंधळ, रडारड किंवा भीती असेल तर निर्णय घेताना सावध राहण्याचा संकेत असू शकतो. दुसरं स्वप्न, सुंदर स्त्री दिसणे. ज्योतिषात शुक्र हा प्रेम, सौंदर्य आणि आकर्षणाचा ग्रह आहे. म्हणून स्वप्नात सुंदर स्त्री दिसणं शुभ वार्ता, नवीन संधी किंवा मनाला आनंद देणारी घटना याचं प्रतीक मानलं जातं. तिसरं स्वप्न, फुलपाखरू. फुलपाखरू परिवर्तनाचं प्रतीक. अळीपासून फुलपाखरू होण्याचा प्रवास जीवनातील बदलाची आठवण करून देतो. म्हणून असं स्वप्न नवीन नातं, प्रेम किंवा विवाह योग यांची चाहूल देऊ शकतो. चौथं स्वप्न, चुंबन घेणे. हे स्वप्न केवळ प्रेमाशी जोडलेलं नसतं. स्वप्नशास्त्रात दोन व्यक्तींमधील विश्वास, सहकार्य आणि भावनिक जवळीक याचं प्रतीक म्हणून याकडे बघितलं जातं. पाचवं स्वप्न, गाढव दिसणे. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण काही प्राचीन मतांमध्ये गाढव म्हणजे सहनशीलता, निष्ठा आणि योग्य व्यक्तीची साथ याचं प्रतीक मानलं गेलं आहे. सहावं स्वप्न, आई दिसणे. आई म्हणजे चंद्र, माया, संरक्षण, मानसिक शांतता. असं स्वप्न कुटुंबातील प्रेम, आधार आणि सन्मान वाढण्याचा संकेत मानला जातो. सातवं स्वप्न, आजी आजोबा दिसणं. हे स्वप्न पितृ आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं. कुटुंबातील एकजूट आणि परंपरेशी जोडलेपण याची आठवण करून देणारं हे स्वप्न आहे. आता एक महत्त्वाचा गैरसमज, स्वप्नात लग्न दिसणं म्हणजे लगेच लग्न होणार असं नसतं. स्वप्न नेहमीच प्रतिकात्मक बोलतं. ते नवीन सुरुवात, मोठा निर्णय किंवा आयुष्यातील बदल यांचा संकेतही असू शकतो. मग अशी स्वप्न पडली तर काय करावं? घाईने निष्कर्ष काढू नका. स्वप्नातील भावना लक्षात ठेवा. आनंद होता की भीती, शांतता होती की गोंधळ, अनेक वेळा उत्तर याच भावनांमध्ये दडलेलं असतं. मित्रांनो, प्रेम, विश्वास आणि नाती फक्त नशिबावर उभी राहत नाही. योग्य निर्णय, योग्य वेळ आणि परस्परांचा आदर यातून ती मजबूत होतात. स्वप्न फक्त त्यांची चाहूल देतात. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, यमराज, कफन आणि श्राद्ध यांची स्वप्न खरंच अशुभ असतात का? तोपर्यंत ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.